नमस्कार हो सागर दादा. नमस्कार. नमस्कार मनोज सर. आज कुठं फेरी मारली शेताकडे? काय सागर दादा, बरं चालू आहे ना? हा बरं चालू आहे सर. जोरदार काम सुरू होतं तुमचं. कापूस लावलेला आहे. कापूस लावला गेल्या का? आजच्या 7-8 दिवसापासून कापूस लावलेला आहे. असं आहे का? कापसाबद्दल थोडी माहिती मिळेल का? कुठली व्हरायटी लावली सागर दादा? तर सागर भाऊ, यावर्षी सुद्धा कापसाची लागवड तुम्ही केलेली आहे सर. मी कापसाची लागवड गेल्या 2 वर्षापासून करतोय. असं आहे का? आणि यावर्षी पण मला आवड आहे की बुवा मी तोच कापूस लावायला पाहिजे. असं आहे का? गेल्या वर्षी मी पाहिलं की बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी असो ओके. आणि उत्पन्न चांगल्या पद्धतीनं आलं. ओके. परत त्याला असं फवारणी वगैरे कमी प्रमाणात लागते. बरोबर. आणि चांगल्या पद्धतीने वेचणीसाठी मजुरांना काही त्रास होत नाही. तर सागर दादा, तुम्ही कोणती व्हरायटी लावलेली हे थोडं कळेल का आम्हाला? मग सर कळेल ना. मी गेल्या 2 वर्षापासून पाटीदार सीड सेल्टॉस ही व्हरायटी तुम्ही ही व्हरायटी मी गेल्या 2 वर्षापासून लावलेली आहे. आणि यावर्षी 6 बॅगा मी लावलेल्या या शेतात तुम्ही या शेतात लागवड केली यावर्षी सुद्धा. 6-7 दिवस झाले. ओके. तर सागर दादा, म्हणजे या वाणाबद्दल अधिक माहिती तुम्ही देऊ शकाल का शेतकऱ्यांना आमच्या? या वाणाबद्दल एकच वैशिष्ट्य आहे सर की बाबा बोंडअळीच्या प्रादुर्भाव फारच कमी होतो. ओके. आणि उत्पन्नाला भरघोस उत्पन्न येतं. भरघोस उत्पन्न. परत दुसरी गोष्ट फवारणी वगैरे कमी लागते. आणि वेचायला तर मजुरांना काही त्रास होत नाही. गेल्या 2 वर्षापासून मी लावलेली जे यावर्षी पण मी 6 बॅगा लावलेल्या आहेत. आणि उत्पन्न पण भरघोस उत्पन्न आहे. त्याच्यामुळे मी पहिल्यांदा सुरुवातीला ही कापूस लावून घेतली. ओके. तर बघा मित्रांनो, आपण प्रत्यक्ष शेतात जाऊन आपले सागर दादा आहेत, आडगावचे आहेत. त्यांच्या दुधाचा व्यवसाय पण आहे, त्यांची डेअरी पण आहे, सागर दूध डेअरी, बापूजी कॉम्प्लेक्स समोर आणि मानक हॉस्पिटल जवळ. तर त्यांची प्रतिक्रिया घेतली. तर त्यांनी यावर्षी सुद्धा म्हणजे गेल्या 2 वर्षापासून व्हरायटी लावताय, पाटीदार सीड्स लिमिटेड सेल्टॉस. तर त्यांनी वैशिष्ट्य सांगितले की वेचायला पण सोपं आहे, बोंडअळीचा प्रादुर्भाव पण कमी आहे आणि फवारणी पण कमी आहे आणि उत्पादन भरघोस आहे. तर शेतकऱ्यांना म्हणजे आपण सांगू की नक्की या व्हरायटीची लागवड करा. आणि कारण की आपण स्वतः शेतकऱ्याची प्रतिक्रिया या ठिकाणी. आणि सर गेल्या 2 वर्षापासून मी ही व्हरायटी लावतोय आणि यावर्षी माझ्या नातेवाईकांनाही उपलब्ध करून दिले की तुम्ही 2-2 पिशव्या तरी लावा. मी 6 बॅगा लावलेल्या आहेत. त्यांना प्रत्यक्ष 2-2 बॅगा मी उपलब्ध करून दिल्या. चला मग, धन्यवाद. जय जवान जय किसान. धन्यवाद.